नमस्कार मित्रांनो, मुलगी आता कायद्याने मुलासारखीच मालकीण आहे हे वाक्य आपण अनेकदा पण जेव्हा प्रत्यक्ष व्यवहाराची वेळ येते तेव्हा एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो। मुलगी वडिलांची संपत्ती विकू शकते का? कायद्याने हक्क दिलाय म्हणजे ती मालक झाली का? ती भावाच्या संमतीशिवाय विक्री करू शकते का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच कायद्याची सत्याचा उलगडा करणार आहोत। जर तुम्ही मुलगी असाल किंवा भाऊ असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्यात अडकवू शकते। नमस्कार मित्रांनो, मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात लिगल ज्ञान मराठी। मुलगी लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी जाते, मग वडिलांच्या संपत्तीत तिचा हक्क संपतो का? बिलकुल नाही। कायदा काय सांगतो नीट आहे का? हिंदू वारसा कायदा 2005च्या सुधारणेनुसार आता मुलगी जन्मतच सहवारस असते। समान वाटा वडिलांच्या संपत्तीत मुलीला मुला इतकाच कायदेशीर वाटा मिळतो। जन्मतच हक्क हा अधिकार तिला जन्मापासूनच मिळतो, तो कोणीही हिरावू शकत नाही। लग्न झाले तरी मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित, तिचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क कायम राहतो। सर्वात मोठा प्रश्न विक्रीचा अधिकार, म्हणजेच मुलगी कायद्याने मालमत्तेची मालकीण आहे। जर संपत्ती तिच्या नावावर असेल किंवा तिचा हिस्सा निश्चित झाला असेल तर ती आपला हिस्सा कोणालाही न विचारता विकू शकते। लक्षात ठेवा, हक्क मागण्यासाठी कायदा तुमच्या पाठीशी आहे। ही माहिती प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। वडिलांच्या संपत्तीत हक्क तर मिळाला, पण मुलगी ती संपत्ती स्वतंत्रपणे विकू शकते का? उत्तर आहे हो, पण कधी? हे 3 नियम नीट समजून घ्या। नियम क्रमांक 1, वाटणी पार्टिशन। पहिली अट, संपत्तीची कायदेशीर वाटणी म्हणजे पार्टिशन झालेलं असावं। जोपर्यंत वाटणी होत नाही तोपर्यंत कोणालाही आपला हिस्सा विकता येत नाही। एकदा काय तुमचा हिस्सा वेगळा झाला की तुम्ही त्याचे पूर्ण मालक बनता। नियम क्रमांक 2, 7/12 उतारा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या जमिनीच्या किंवा घराच्या 7/12 किंवा PR कार्डवर मुलीचं नाव स्वतंत्रपणे लागणं गरजेचं आहे। जर नाव लागलं असेल तर विक्रीसाठी कोणाच्याही परवानगीची गरज उरत नाही। नियम क्रमांक 3, खरेदी खत रजिस्ट्री। तिसरी अट, जर त्या संपत्तीची रजिस्ट्री किंवा खरेदी खत तुमच्या नावावर असेल तर तुम्ही ती संपत्ती कोणालाही कधीही आणि किती किमतीत विकू शकता। त्याचे स्वतंत्र मालक असता। थोडक्यात काय तर नाव लागलं की अधिकार मिळाला। वडील जिवंत असताना मुलगी त्यांची प्रॉपर्टी विकू शकते का? अनेक मुलींना वाटतं हा त्यांचा हक्क आहे, पण कायदा काहीतरी वेगळं सांगतो। नीट समजून घ्या। वडील जिवंत असताना जर संपत्ती वडिलांच्या स्वतःच्या कष्टाने कमावली असेल तर त्याचे पूर्ण मालक वडील असतात। जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत मुलगी त्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही किंवा ती विकूही शकत नाही वडिलांच्या निधनानंतर। पण जर वडिलांचे निधन झाले आणि त्यांनी कोणतेही मृत्यूपत्र केले नाही तर मात्र मुलीला कायदेशीर वारस म्हणून त्या संपत्तीचा समान वाटा मिळतो। विक्री कधी शक्य आहे? एकदा का वारस म्हणून मुलीच्या नावावर हिस्सा आला आणि कागदपत्रावर 7/12 तिचे नाव लागले की ती आपली संपत्ती स्वतंत्रपणे विकू शकते। म्हणजेच वडिलांच्या इच्छेशिवाय तर विक्री शक्य नाही। मुलीला संपत्तीत हक्क तर आहे, पण अशी एक परिस्थिती आहे जिथे ती संपत्ती विकू शकत नाही। चूक करू नका, अन्यथा कायदेशीर अडचणीत फसाल। मुख्य अडचण, संयुक्त संपत्ती। जर वडिलांची संपत्ती अजून संयुक्त असेल आणि तिची अधिकृतपणे वाटणी म्हणजे पार्टिशन झाले नसेल तर मुलगी ती संपत्ती एकटी विकू शकत नाही। सर्व संमती अनिवार्य। जोपर्यंत घर किंवा जमीन कागदपत्रे विभागली जात नाही तोपर्यंत प्रत्येक इंचावर सर्व वारसांचा हक्क असतो। अशा वेळी विक्री करायची असेल तर सर्व सहमालकांची, भावांची किंवा इतर वारसांची लेखी परवानगी लागते। कायदेशीर सत्य थोडक्यात काय? जोपर्यंत तुमचा हिस्सा 7/12 स्वतंत्रपणे येत नाही तोपर्यंत तुम्ही एकल मालक म्हणून विक्रीचा व्यवहार करू शकत नाही। केलेला व्यवहार कोर्टात रद्द होऊ शकतो। मालकी हक्क आणि विक्रीचा अधिकार यातला हा फरक समजून घ्या। मुलगी वडिलांची संपत्ती विकू तर शकते, पण ती इतरांच्या वाट्याला हात लावू शकते का? सावध राहा, असा व्यवहार तुम्हाला महागात पडू शकतो। कायद्यानुसार मुलीला फक्त तिच्या वाट्याला येणाऱ्या हिश्श्याचीच मालकी मिळते। जर तिच्या विक्रीमुळे भावंडांचा हक्क कमी होत असेल तर अशी विक्री बेकायदेशीर ठरते। आईचा हिस्सा विसरू नका। अनेकदा मुली विसरतात की वडिलांच्या संपत्तीत आईचा सुद्धा बरोबरीचा वाटा असतो। जर तुमच्या विक्रीमुळे आईचा हिस्सा बाधित होत असेल तर तो व्यवहार कोर्टात टिकू शकत नाही। जर तुम्ही इतरांच्या हक्कांवर गदा आणून संपत्ती विकली तर इतर वारस त्या व्यवहाराला कोर्टात आव्हान देऊ शकतात आणि तुमची विक्री रद्द होऊ शकते। म्हणजेच आपला हक्क घ्या, पण दुसऱ्याचा हक्क मारू नका। अनेकदा वाटतं मुलगी सासरी गेली की तिचा माहेरचा संपत्तीवर हक्क संपतो, पण कायदा काय म्हणतो? विवाहित मुलगी वडिलांची संपत्ती विकू शकते का? उत्तर आहे हो। हिंदू वारसा कायद्यानुसार लग्नामुळे मुलीचं आडनाव बदलतं, पण तिचं नातं आणि हक्क बदलत नाही। मुलगी विवाहित असो वा नसो तिला मुला इतकाच मालकी हक्क असतो। जर वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हिस्सा निश्चित झाला असेल आणि तिचं नाव कागदपत्री 7/12 लागलं असेल तर ती सासरी बसूनही आपली संपत्ती विकू शकते। यासाठी सासरच्या किंवा माहेरच्या कुणाच्याही संमतीची गरज नसते। लक्षात ठेवा, हक्क लग्नावर नाही तर जन्मावर अवलंबून। जर ती कागदपत्री मालकीण असेल तर तिला विक्रीचा पूर्ण अधिकार आहे। लक्षात ठेवा, हक्क लग्नावर नाही तर जन्मावर अवलंबून असतो। जर ती कागदपत्री मालकीण असेल तर तिला विक्रीचा पूर्ण अधिकार आहे। म्हणून आपल्या हक्काची जाणीव ठेवा। महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा। वडिलांच्या संपत्ती हक्क सांगण्यासाठी वडील जिवंत असणे गरजेचे आहे का? सर्वोच्च न्यायालयाने विनीता शर्मा केसमध्ये काय ऐतिहासिक निर्णय दिला नीट समजून घ्या। 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निकाल दिला।
कोर्टाने स्पष्ट केले की मुलगी ही जन्मतच सवारस असते. तिला हा हक्क मिळवण्यासाठी तिचे वडील 2005 मध्ये जिवंत असणे अजिबात आवश्यक नाही. या निर्णयाआधी मोठा संभ्रम होता, पण आता तो दूर झालाय. वडील ह्यात असोत किंवा नसोत, वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीचा अधिकार मुला इतकाच मजबूत आहे. म्हणजे जर संपत्तीची अधिकृत वाटणी झालेली नसेल तर मुलगी कधी आपला कायदेशीर हिस्सा मागू शकते आणि एकदा का हिस्सा मिळाला की तो कधीही विकू शकते. कायद्याने दिलेला हा अधिकार कोणीही नाकारू शकत नाही. हा महत्त्वाचा निर्णय प्रत्येक मुलीला माहीत असायलाच हवा. वडिलांच्या संपत्तीत आपला हिस्सा विकायचा आहे, पण घाई करू नका. एक छोटी चूक तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्यात अडकवू शकते. सुरक्षित विक्री कशी करावी या 5 स्टेप लक्षात ठेवा. स्टेप 1 आणि 2 वाटणी आणि 7/12. पहिली पायरी म्हणजे पार्टिशन डीड, वाटणीपत्र करून घ्या. त्यानंतर 7/12 उतार्यावर मालमत्ता पत्रकावर तुमचं नाव स्वतंत्रपणे अपडेट करा. जोपर्यंत तुमचं नाव लागत नाही तोपर्यंत तुम्ही अधिकृत मालक ठरत नाही. स्टेप 3 आणि 4 टायटल आणि संमती. विक्रीपूर्वी लीगल टायटल सर्च करून घ्या, जेणेकरून संपत्तीवर कोणताही वाद नसण्याची खात्री होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणताही वाद टाळण्यासाठी शक्य असल्यास इतर सहमालकांची, भावांची, आईची संमती किंवा एनओसी नक्की घ्या. स्टेप 5 रजिस्ट्री आणि वकील. जेव्हा प्रत्यक्ष विक्रीचा व्यवहार किंवा रजिस्ट्री होईल तेव्हा स्वतःच्या सुरक्षेसाठी एखाद्या तज्ञ वकिलाला सोबत नक्की घेऊन जा. कागदपत्राची पडताळणी केल्याशिवाय कुठेही सही करू नका. सावधपणे केलेला व्यवहार हाच कायम सुरक्षित असतो. ही महत्त्वाची टीप तुमच्या ओळखीच्या सर्वांना शेअर करा. वडिलांच्या संपत्तीबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत, त्यामुळे अनेक महिला आपले हक्क सोडून देतात. हे 3 मोठे खोटे समज आजच ओळखा. गैरसमज 1, लग्नानंतर हक्क संपतो. लोक म्हणतात मुलगी सासरी गेली की तिचा माहेरचा संपत्तीवरचा हक्क संपतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कायदा सांगतो मुलगी विवाहित असो वा नसो तिचा अधिकार मुला इतकाच असतो. गैरसमज 2, मुलगी काहीच विकू शकत नाही. दुसरा गैरसमज, मुलगी फक्त हिस्सा मागू शकते पण विकू शकत नाही. सत्य हे आहे की एकदा हिस्सा तुमच्या नावावर झाला की तुम्ही त्याचे स्वतंत्र मालक असता आणि तुम्हाला तो विकण्याचा पूर्ण अधिकार असतो. गैरसमज 3, फक्त मुलालाच विक्री अधिकार. अनेकांना वाटतं फक्त मुलगा घराचा वारस आणि मालक असतो. नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की मुलगी ही जन्मतच सवारस आहे, त्यामुळे विक्रीचा अधिकार दोघांनाही समान आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा जाणून घ्या. हे गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, आज एक गोष्ट मनावर कोरून ठेवा. वडिलांच्या नावाचा वारस नाही तर ती घराची कायदेशीर मालकी नाही. पण पाहिलं की जर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असेल, 7/12वर नाव लागलं असेल आणि वाटणीपत्र झालं असेल, मुलगी तिची संपत्ती कोणालाही न विचारता स्वतंत्रपणे विकू शकते. लक्षात घ्या, हक्क मिळवणं हा अहंकार नाही तर तो तुमचा सन्मान आहे. कायदा तुम्हाला मुलाच्या बरोबरीने उभे करतो, मग मागे का राहायचं? योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळा आणि आपली मालमत्ता सुरक्षित करा. मुलगा असो वा मुलगी, कायद्याच्या नजरेत दोन्ही समान आहेत. हा बदल स्वीकारण्यासाठी वेळ आता आली आहे. वडिलांच्या संपत्तीच्या हक्काबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती प्रत्येक महाराष्ट्रातील कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हक्क काय आहे हे आपण पाहिलं, पण ही माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवून चालेल का? नाही, कारण आजही अनेक महिलांना आपले हक्क माहीत नाहीत. हा व्हिडिओ आजच तुमच्या घरातील प्रत्येक महिलेला, बहिणीला, आईला शेअर करा. तुमची एक छोटीशी शेअरिंग कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते आणि त्यांना कायदेशीर ताकद देऊ शकते. जर तुमच्या मनात संपत्तीच्या वाटणीबाबत, 7/12 उतारा किंवा कायदेशीर प्रक्रियेबाबत कोणताही प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. अशा सोप्या भाषेत कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण माहिती असेल तरच तुम्ही सुरक्षित असाल. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या विषयांसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल. धन्यवाद. जय हिंद.